एकच मिशन कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत। दादा, आज आपण या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भूमी अभिलेखच्या समोर आंदोलन करत आहात, काय विषय होता? सर्वप्रथम नमस्कार। आम्ही सर्व भूमी अभिलेख कर्मचारी भूमी अभिलेख महाराष्ट्र कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन पुकारत आहोत। अतिशय धोरणात्मक आणि संविधानिक मार्गाने आम्ही कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पासून आम्ही टप्प्याटप्प्याने म्हणजे पहिले 2 दिवस आम्ही असहकार आंदोलन, नंतर सामूहिक रजा आंदोलन, 1 दिवस आम्ही आक्रोश मोर्चा पुणे येथे आयोजित केला होता आणि आता आजपासून म्हणजे दिनांक 2 मार्च 2026 पासून आम्ही पूर्णपणे काम बंद आंदोलन हे पुकारलेलं आहे शासनाच्या विरोधात। काय नेमक्या आपल्या मागण्या आहेत ज्यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे? आमची प्रमुख मागणी आहे की वेतन तफावत, वेतन श्रेणीबाबत आमची मागणी आहे। आम्ही सर्व कर्मचारी वर्ग हा इंजिनियरचं काम म्हणजे तांत्रिक स्वरूपाचं कामकाज करतो आणि आम्हाला वेतन हे दिलं जातं हे कारखानी स्वरूपाचं, म्हणजे वेठबिगारासारखी आमची परिस्थिती या शासनाने करून टाकलेली आहे वेतन तफावत करून। आता आपल्याला जर मागण्या मान्य नाही झाल्या पुढचं पाऊल काय असणार आपलं? आता आम्ही मागण्यांना मान्य झाल्यास असंच हे काम बंद आंदोलन सुरू ठेवणार आहोत। यानंतर जर तरीही काही तोडगा नाही निघाला तर आमच्यातले काही मंडळी पुन्हा उपोषणाला किंवा आमरण उपोषण पुकारण्याची सुद्धा वेळ आमच्यावरती येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आतापर्यंत आपण पुढे कुठे याचा पाठपुरावा केलेला आहे? आम्ही आमच्या जामवंत आयुक्त स्तरावरती याचा पाठपुरावा केला आहे। तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार महोदय, खासदार महोदय यांच्यापर्यंत निवेदन दिलेले आहेत। माननीय महसूल मंत्री यांनाही यापूर्वी सुद्धा निवेदन दिले आहेत। माननीय महसूल मंत्री यांनी यापूर्वी आम्ही पुकारलेला आंदोलन किंवा दिलेल्या निवेदनानुसार 150 दिवसांचा कालावधी दिला होता, आश्वासन दिले होते, परंतु ते पूर्णपणे पाळण्यात आलेले नाही। त्यामुळे आम्हाला हा मार्ग अवलंबावा लागलेला आहे। आपलं नाव पण सांग। माझं नाव राहुल जिजाऊराव पाटील, जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, तसेच राज्य समन्वयक भूमी अभिलेख कृती कर्मचारी संघटना। यामध्ये किती कर्मचारी एकूण सहभागी झाले? राज्यभरातील सर्व कर्मचारी या संपात त्या आंदोलनात सहभागी आहे, 100% सहभाग आहे। आपल्या जळगावचे किती? जळगाव जिल्ह्यात 100% सहभाग आहे। 252 कर्मचारी यामध्ये पूर्णपणे सहभागी आहेत। यामध्ये जर आता आपलं आंदोलन चालू असताना कामकाजाबाबत काही अडचण जे आता नागरिकांना अडचणी येणार आहे त्याबद्दल? नागरिकांना येणाऱ्या अडचणीबद्दल आम्ही अतिशय दिलगीर आहोत, कारण नागरिकांसाठी आम्ही नेहमीच काम करत आलेलो आणि पुढेही काम करत राहणार आहेत। परंतु आता आमच्याही अडचणी खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत। आम्हाला जो तुटपुंजा पगार मिळतो यामध्ये आम्ही कामकाज करत आहोत, ही पण आमची अडचण प्रत्येकाने समजून घ्यावी, कारण आमच्या सोबतचे जे इतर विभाग आहेत, आमच्या समकक्ष असलेल्या पदावरती जे इतर कर्मचारी आहेत, जसेच की वन विभाग, MMRDA, सिडको, PWD सेल, त्याच्यानंतर BNC सेल, हे या विभागांमधले असले सर्वेअर, या विभागातल्या भूमापक यांना मिळत असणारी वेतन श्रेणी आणि आम्हाला मिळत असणारी वेतन श्रेणी यामध्ये खूप मोठी तफावत आहे। आमची फक्त इतकी रास्त मागणी आहे की आम्हाला त्या समकक्ष कर्मचाऱ्यांसोबत वेतन श्रेणी मिळावी, ही आमची एवढी मागणी आहे।